नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क जी सेवा परीक्षा होती तुमची, तर 30 एप्रिल 2023 साली झालेली ही परीक्षा होती, म्हणजेच गेल्याच वर्षी। तर त्या परीक्षेमधील आज आपण ते जिओग्राफी म्हणजेच भूगोल या घटकावरील महत्त्वाचे जे असे 15 प्रश्न विचारले होते, तर ते आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 11। भारतात धवल क्रांतीला सुरुवात टिंब सालापासून करण्यात आली। तर लक्षात घ्या, धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्यूशन ज्याला आपण म्हणतो, तर याची जी सुरुवात आहे तर ती 1971 पासून भारतामध्ये सुरू करण्यात आली होती। तर हा म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन होता, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कोणत्या साली कोणती घटना झाली। तर 1971 साली धवल क्रांतीला सुरुवात झाली भारतामध्ये, हे लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 12। तर इथे देखील आपल्याला जोड्या लावायचे। तर इथे राज्य आणि लोकसंख्येची घनता, तर आता लोकसंख्ये 2011ची जी लोकसंख्या, तर त्याबद्दल तुम्ही पाठच करून ठेवा जे काही आकडेवारी आहेत, कारण अर्थशास्त्रामध्ये तुम्ही जर पाहिले, इकॉनॉमिक्समध्ये तसेच भूगोलामध्ये ह्या दोन्ही घटकावरती किमान एक तरी लोकसंख्यावरती आधारित तुम्हाला कोणता तरी प्रश्न विचारला जातो दरवर्षी। त्यामुळे 2011ची लोकसंख्या ही तुम्ही तोंडपाठच आकडेवारी करून ठेवा। तर आता इथे आपल्या राज्य आणि त्यांची लोकसंख्येची घनता विचारलेली आहे। तर हरियाणाची होती, किती होती? तर हरियाणाची होती 573 एवढी होती 2011 साली। त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशची होती 123, झारखंडची होती 414 आणि सर्वात जास्त जर पाहिलं तर बिहारची सर्वात जास्त होती आपल्या भारतामध्ये देखील पाहिलं तरी 1106। म्हणजे याप्रमाणे आपलं योग्य आन्सर असणार आहे 3, 1, 2, 4। तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2, 3, 1, 2, 4। तर इथे तुम्ही पाहू शकता 3, 1, 2, 4। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 14। तर इथे देखील जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे। तर इथे आता कशा जोड्या लावायच्या, तर शिखर, त्याचं ठिकाण आणि त्याची उंची। आता वेगवेगळी जी शिखर आहेत आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याची उंची मीटरमध्ये तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तर माहीत असेल तरच तुम्ही हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, माहीत असेल तरच तुम्ही हे प्रश्न सोडवा। तर लक्षात घ्या, मांगी तुंगी। तर मांगी तुंगी हे जे आता इथे जर तुम्ही पाहिले, तर ही सर्व जे शिखर आहेत तर ते नाशिक या जिल्ह्याशी संबंधित, नाशिक जिल्ह्यामध्ये ही सर्व शिखरे येतात। त्यापैकी मांगी तुंगी जे आहे तर ते 1100 मीटर उंचीचं आहे। त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर जे आहे तर त्याची उंची 1304 मीटर आहे। सप्तशृंगीची उंची जी आहे तर ती 1416 मीटर आहे। आणि दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील शिखर जे आहे तर ते साल्हेर, ते देखील नाशिकमध्ये, त्याची उंची आहे 1567। याप्रमाणे जर तुम्ही जोड्या लावल्या तर 4, 3, 2, 1 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील। तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 15। रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर आता रोरो जी वाहतूक आहे तर त्याची सर्वप्रथम जी सुरुवात होती तर ती आपल्या कोकण या रेल्वे मार्गावरती करण्यात आली होती। तर ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। रोरो महामार्ग प्रथम सुरुवात म्हटलं तर लक्षात घ्या, तर ती कोकण रेल्वे मार्गावरती याची सुरुवात झाली होती। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 16। तर काय दिले? योग्य जोड्या लावा। तर जोड्या लावावरती आधारितच हा प्रश्न आहे। तर इथे राज्य आणि पर्यटन स्थळे यांच्या आपल्याला जोड्या लावायचे। तर आता विविध राज्यांमध्ये तुम्हाला कोणती पर्यटन स्थळे आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, जम्मू व काश्मीर। तर इथे कोणती स्थळं आहेत? तर जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपूर आणि अलची गोम्पा, अवंतीपूर आणि अलची गोम्पा ही जी 2 स्थळे आहेत तर ती जम्मू काश्मीर या राज्यात आहेत। त्याप्रमाणे दुसरं काय दिलं आपल्याला इथे? हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकनाथ आणि नैनादेवी हे आहेत। त्याप्रमाणे पंजाबमध्ये कोणते आहेत? तर तरन तारण आणि बाबा बकाला ही पंजाबमध्ये आहेत। त्याप्रमाणे हरियाणामध्ये अंबाला आणि भडकल सरोवर ही हरियाणामध्ये आहेत। याप्रमाणे जर पाहिलं तर 3, 4, 2, 1 याप्रमाणे नाही, 3, 4, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य आहेत, ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे। तर हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। जम्मू काश्मीर यासाठी अवंतीपूर आणि अलची गोप्पा, त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशसाठी त्रिलोकनाथ नैनादेवी, त्याप्रमाणे पंजाबसाठी तरुण तारण बाबा बकाला आणि हरियाणासाठी अंबाला आणि भडकल सरोवर। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 17। चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात
जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर लक्षात घ्या, प्रमुख जे मानलं तर महाराष्ट्रात आपल्या 4 आहेत, पण चॅम्पियन आणि सेट यांच्यानुसार किती होते? तर एकूण 6 वनांचे जे आहेत तर ते प्रकार होते. त्यांनी 6 प्रकार सांगितले होते वनांचे, चॅम्पियन व सेट यांनी. ती कोणकोणती होती 6 प्रकार? तर तुम्ही पाहू शकता. तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, त्याप्रमाणे उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये, त्याप्रमाणे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने, असे एकूण 6 प्रकार ते चॅम्पियन व सेट यांनी सांगितले होते. हे देखील लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर हे सर्वांना माहीत असेल. तर इंदोर हे शहर आहे, तर ते दरवर्षी याचा जो क्रमांक आहे तर तो पहिलाच असतो इंदोर शहराचा. सलग 3 वेळा जे आहे तर ते आलेलं होतं त्यावेळेस 2019 ते 21 मध्ये पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराचा. तर तुम्ही 2023-24 मध्ये कोणते शहर आहेत या संबंधित तुम्ही सध्याला करंट अफेअर्स करून जावा, त्यामधील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 19 तुम्ही इथे पाहू शकता. तर हा जो प्रश्न होता तर त्यावेळेस जो आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता. तर का रद्द करण्यात आला होता इथे आपण पाहूया. तर कोराडी इथे औष्णिक विद्युत केंद्राचे आपल्याला इथे जिल्हा त्यासंबंधित जोड्या लावायचे. तर कोराडी जो आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात आहे. तर बरोबर आहे, हे योग्य होतं. आणि सर्वात मोठा औष्णिक वीज केंद्र आहे, लक्षात घ्या कोराडी. सर्वात जास्त इथे विद्युत निर्मिती केली जाते नागपूर या ठिकाणी आहे. पारस जे आहे तर ते अकोला या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे उरण, तर ह्या उरण जे आहे तर ते रायगड जिल्ह्यात आहे, पण त्यांनी इथे ठाणे दिले. तिथे रायगड कुठे ऑप्शन नव्हतं म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. उरण जे आहे तर ते रायगड जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र आहे, त्यामुळे हा रद्द झाला, हे लक्षात ठेवा. फेकरी जो आहे तर तो जळगाव या ठिकाणी आहे औष्णिक विद्युत केंद्र. बाकी 3 बरोबर होते, फक्त उरण जो आहे तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. रायलसीमा पठाराचे स्थान टिंबटिंब येथे आहे. तर हे जे पठार आहे रायलसीमा पठार, तर भारताचा नकाशात तुम्ही जर पाहिलं तर इथे कर्नाटक आहे. तर इथे कर्नाटकच्या पूर्वेला कर्नाटक पठार जे आहे तर त्या कर्नाटक पठाराच्या पूर्वेच्या भागाला जे आहे तर ते रायलसीमा पठाराचे स्थान आहे. कुठे? कर्नाटक पठाराच्या पूर्वेच्या दिशेला आहे रायलसीमा पठाराचे स्थान. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपले या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न